नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा आणि उमेर हे कबीरला शोधून शोधून दमतात. कुठे शोधावे म्हणून त्यांना टेन्शन येते. तेव्हा गुंजा म्हणत असते की आता काय करावे आणि कुठे शोधावे तेच समजत नाही. उमेर म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये मी खूप काही अशा केस सॉल्व केल्या, पण आता ह्या लोकांनी कबीरला कुठे ठेवले असेल खरंच माहिती नाही. किडनॅपर नक्की काहीतरी त्यांचे प्लॅन बदलत असतात. तेवढ्यात गुंजाला जाम टेन्शन येते. गुंजा म्हणते की आता काय करायचे, साहेबांना कुठे शोधायचे, मला काय करावे तेच समजत नाही. तेव्हा उमेर म्हणतो की अगं गुंजा, तू टेन्शन घेऊ नको, तू येथे एका ठिकाणी शांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. म्हणून उमेर हा बाजूला पाणीची बॉटल आणण्यासाठी जातो. तर गुंजा ही दिव्याईला हात जोडते आणि दिव्याईला हात जोडून म्हणत असते की अगं तुझा पोरगा रणामध्ये सत्यासाठी लढाई लढतो आणि तू साधा मार्गसुद्धा आम्हाला का दाखवत नाही. एवढ्यात उमेर हा धावूनच पाणी घेऊन गुंजाच्या मागे आलेला असतो आणि गुंजाचे सर्व बोलणे तो ऐकत असतो. गुंजा दिव्याईला म्हणत असते की मी माझ्या साहेबांच्या जीवासाठी खरंच काहीही करायला तयार आहे, तू फक्त मार्ग दाखव. माझं आयुष्य घे देवी आई, पण माझ्या धन्याला तू सुखरूप ठेव. मी गळ्यामध्ये मंगळसूत्र जरी घालत नसले तर माझ्या श्वासात फक्त माझे साहेबच आहे. देवी आई, तू माझी आई आहे, त्यामुळे माझा श्वास जर जिवंत राहायचा असेल तर तू माझ्या साहेबांना माझ्यासमोर जिवंत उभे कर. असे बोलून गुंजा देवी आईला रडतच हात जोडते. तर उमेरला हे सर्व बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तो मनात म्हणतो की कबीर, तू ह्या मुलीला तुझी बायको मानत नसील, पण ही तुला तिचा शोहर मानते आणि त्याच हक्काने देवाकडे तुझ्यासाठी ती मागणं सुद्धा मागते. गुंजाचे ते कबीरविषयी असलेले प्रेम पाहून उमेरच्या डोळ्यात पाणी आलेले असते. आपले डोळे पुसतो आणि गुंजा, हे दर तुला मी पाणी घेऊन आलो, म्हणून गुंजाला पाणी पिण्यासाठी देतो. गुंजा पाणी प्यायला सुद्धा तयार नसते, पण उमेर तिला पाणी प्यायला आग्रह करतो. गुंजा पाणी पिण्यासाठी घेते. त्याच वेळेस शाळेच्या घंटाचा तो आवाज तिला ऐकू येतो, जो कबीरचा फोन चालू असताना गुंजाने ऐकलेला असतो. तर गुंजा लगेच उठते आणि उमेरला म्हणते की हाच आवाज कबीर साहेबांचा फोन चालू असताना मी ऐकला होता, तर इथे नक्की कुठेतरी शाळा असणार. तेव्हा उमेर म्हणतो की हो, आपण सर्व मोठ्या शाळा बघितल्या, पण ही छोटी कॉर्पोरेशनची शाळा आपण बघितली नव्हती. म्हणून उमेर आणि गुंजा धावतच गाडी चालू करून तिकडे त्या शाळेकडे धाव घेतात. त्यानंतर इकडे मृण्मयी कबीरने तिच्यासाठी डोंगरवाडीहून येताना ज्या बांगड्या आणि कुंकू आणलेले असते ती ताटामध्ये देवासमोर ठेवते आणि हे गणपती बाप्पा, जर ह्या बांगड्या माझ्या हातात सजवायच्या असतील आणि हे कुंकू कबीरच्या हाताने माझ्या भांगामध्ये जर भरायचे असेल तर माझ्या कबीरला प्लीज सुखरूप तू माझ्यापर्यंत घेऊन ये, म्हणून ती गणपती बाप्पांना प्रार्थना करते. मृण्मयीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. मई रडतच म्हणत असते की देवा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आणि त्याची शिक्षा मात्र कबीरला देऊ नको. माझं भाग्याचं कुंकू परत माझ्या भांगामध्ये भरून दे, म्हणून देवाला हात जोडून विनवणी करत असते. त्यानंतर इकडे गुंजा आणि उमेर तेथेच त्या जागेवर म्हणजे त्या शाळेत येऊन पोहोचतात आणि जो गुंजाने त्या माणसाचा रुमाल किडनॅप होताना फाडलेला असतो, तर गुंजा त्या माणसाला बघते आणि हा तोच माणूस आहे असे उमेरला म्हणते. तेव्हा उमेर आपल्या खिशातून ते स्केच काढतो आणि हो, हा नक्की तोच वाटतो. तर गुंजा तिकडे जायला निघते. तर उमेर म्हणतो की वेडी आहेस का तू, तुझं पागलपण येथे नाही चालणार, त्यांच्याकडे गन असतील, त्यामुळे मी पोलिसांना फोन लावतो. तर गुंजा म्हणते की मी आज एकेकाला सोडणारच नाही, तुम्ही लवकर पोलिसांना फोन करा. म्हणून उमेर लगेच पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो. उमेर हा बाजूला जातो आणि तू इथेच थांब, मी फोन करून येतोच, असे बोलून गुंजा म्हणते की लवकर जा. आणि गुंजा लगेच इकडे शोधतच एका रूममधून येत असते. एका खिडकीतून ती उडी मारते आणि समोर पाहते तर काय कबीरला बांधून ठेवलेले असते आणि तो गुंड तिथे झोपलेला असतो. गुंजा म्हणते की अरे बापरे, साहेबांचे खरंच किती हाल करून ठेवले यांनी. गुंजाला खूप राग येतो. तेव्हा गुंजा त्या माणसाच्या डोक्यात घालण्यासाठी काहीतरी काठी शोधत असते. तेव्हा तिला काठी शोधते आणि त्याच वेळेस त्या गुंडाच्या मोबाईलवर त्याच्या साहेबाचा फोन आलेला असतो. तेव्हा तो गुंड लगेच झोपेतून उठतो आणि फोन घेऊन बोलतच असतो.
तेव्हा त्याचे साहेब म्हणत असतात की काय परिस्थिती आहे. तेव्हा तो गुंड म्हणत असतो की तो अजून ते आर्टिकल मागे घेण्यासाठी तयार नाही. तेव्हा त्याचे साहेब म्हणतात की त्याला मारून टाका. तेव्हा तो गुंड म्हणत असतो की मी आता त्याला मारूनच टाकतो, कुणाला काहीच सबूत सापडणार नाही. गुंजा हे सर्व ऐकत असते आणि गुंजाला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा गुंजा लगेच घाबरते आणि पोलीस यायची आता वाट पाहिली तर हे साहेबांना मारून टाकतील. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की मी त्याच्या गळ्यामध्ये दगड बांधतो आणि त्याला समुद्रात फेकून देतो, कुणाला काहीच समजणार नाही. ते ऐकून गुंजा आणखीनच घाबरते आणि जोराने काठी त्या माणसाच्या डोक्यात घालते आणि लगेच ती पुढे येते. तर कबीर म्हणतो की गुंजा तू. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा काय अवस्था करून ठेवली त्यांनी तुमची, मी तुम्हाला सोडवण्यासाठी येथे आले. तेव्हा कबीर म्हणत असतो की अगं मी सोडवण्याचा मला स्वतःला प्रयत्न करत होतो, माझे काम तू आणखीन बिघडवायला आली. काय गरज होती तुला त्या माणसांना मारायची, आणि तो एकटा नाही खूप माणसे आहेत त्यांची. आणि गुंजा म्हणते की काही गाठी अशा असतात त्या सोडवल्या तरी सुटत नसतात, म्हणून ही गाठ मी सोडवण्यासाठी आले. तेवढ्यात कबीर म्हणत असतो की सोडव लवकर, आणि तो दुसरा गुंड धावतच येतो. गुंजाला बघून म्हणतो की तू येथे आलीच कशी. गुंजा म्हणत असते की माझ्या साहेबांना सोडवल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच तो गुंड म्हणतो की मग आता तुला सुद्धा मारावेच लागेल. तेव्हा तो गुंड गुंजाच्या अंगावर म्हणजे डोक्यात काठी मारणार, तोच कबीर काठी आडवी घालतो आणि त्याला तो रोखतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा लवकर सोडव मला. तेव्हा गुंजा पटकन ते बांधलेले दावे सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि कबीर लाथेने त्या गुंडाला बाजूला ढकलून देतो. गुंजा परत त्या गुंडाच्या डोक्यामध्ये काठी मारते आणि कबीर त्याला खाली मारून ढकलतो. तेव्हा गुंजा लगेच म्हणते की साहेबा प्लीज इथून चला, म्हणून गुंजा ही कबीरला घेऊन तेथून जायला निघते. तेवढ्यात तो जो काही मेन गुंड असतो म्हणे ज्याने कबीरला किडनॅप करण्यासाठी सांगितलेले तो पिस्तूल घेऊन येतो आणि आता दोघेही बरोबरच मरणार, मी तुम्हाला कोठेही जाऊन देणार नाही असे गणरोखत बोलतो. कबीर म्हणत असतो की हे बघ तुझी दुश्मनी माझ्याशी आहे, हिचा याच्याशी काही संबंध नाही, तू हिला जाऊन दे, मला जे करायचे ते तू कर. गुंजा लगेच कबीरला आडवी होते आणि साहेबा माझी वाट बघणारं कोणी नाही, पण तुमच्या घरामध्ये तुमचे वाट बघणारं सर्व कोणी आहेत. त्या गुंडाला म्हणते की जी गोळी झाडायची ना ती माझ्यावर झाड, साहेबांना जाऊन दे, म्हणून ती कबीरला तिथून जायला सांगत असते. कबीर म्हणत असतो की गुंजा प्लीज माझं ऐकून घे, आणि गुंजा म्हणत असते की साहेबा तुम्ही घरी जा. तेव्हा तो गुंड जोरजोराने हसायला लागतो. गुंड म्हणतो की प्रामाणिक पत्रकार आहे ना तू, मग आता तुझ्या कर्माची फळे तू भोग, असे बोलून तो पिस्तूल लगेच गुंजा आणि कबीरवर रोखून धरतो आणि गोळी मारणार तोच मागून पोलीस येतात आणि त्या गुंडांच्याच पायावर गोळी मारतात. तेव्हा मात्र कबीर आणि गुंजा एकमेकांना खूप असे घट्ट मिठी मारलेले असतात आणि त्यांना असे वाटते की गोळी आता आपल्याच कुणाला तरी लागली. तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे पाहून विचारतात की एकमेकांना विचारतात की आपण सर्वजण तर ठीक आहोत. तेव्हा पोलीस त्या गुंडाला खाली कोसळलेले म्हणजे त्याला गोळी मारल्यामुळे तो खाली कोसळतो. तर कबीर आणि गुंजाला तर आनंद होतो आणि पोलीस त्या गुंडाला घेऊन जातात. तर उमेर हा पोलिसांना घेऊन आल्यानंतर उमेर म्हणतो की गुंजा मी तुला सांगितले होते ना तू आतमध्ये येऊ नको, मी पोलिसांना घेऊन येतो, तू का आतमध्ये आली. कबीरची अवस्था खूप अशी दयनीय झालेली असते, त्याला खूप त्रास होत असतो. कबीर म्हणतो की उमेर जाऊन दे, गुंजाला गोंधळ घालायची सवयच आहे, अगोदर गोंधळ घालायचा आणि नंतर सॉरी बोलायचे. तर गुंजा म्हणते की मी गोंधळ घातला का, आणि तुम्हाला ही गुंजा कधीच समजणार नाही. त्या गुंडाचं बोलणं मी फोनवर ऐकले होते, तो कुणाला तरी सांगत होता की याला मारून याची बॉडी ही समुद्रात फेकून द्या म्हणून. तेव्हा उमेर आणि कबीरला तर धक्का बसतो. येथे माझा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवण्यासाठी मी येथे आले आणि तुम्ही मला वर असे बोलतात, म्हणून गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि साहेबा तुम्हाला जर काही झाले असते तर मी काय, असे गुंजा बोलायला लागते आणि उमेरकडे बघून ती पुन्हा शांत होते. उमेर म्हणतो की बिरादर खरंच गुंजाला तुझी खूप काळजी आहे रे. तेव्हा गुंजा म्हणते की उमेर भाई जाऊन द्या, कारण आता तर आपले साहेब तर सुटले ना सुखरूप. म्हणून उमेर आणि गुंजा हे घरी सर्वजण वाट बघत असतील म्हणून कबीरला धरून घरी घेऊन येत असतात. इकडे मधू ही देवाला प्रार्थनाच करत असते की माझ्या कबीरला सुखरूप घरी येऊन दे. आजी ही मधुश्रीला समजावते आणि तेवढ्यात लगेच
अशोकदादा विचारतात की गुंजा दिसत नाही, कुठे गेली? विजय म्हणते की आपल्या रूममध्ये असेल, नाहीतर बाहेर गेली असेल कुठेतरी. इकडे रेशीमसुद्धा कबीरचा मोबाईलमध्ये फोटो बघून खूप रडत असते. कविता तिला प्रेमाने समजावते. मृण्मयी ही दरवाजाकडे चेहरा करून बसलेली असते, कबीरची वाटच बघत असते. तेवढ्यात लगेच सर्वेश्वर हा आपल्या मोबाईलवर बोलत असतो की मला 5वा फोन आहे की पालकमंत्र्यांशी बोलायचे, नाहीतर मला CMला फोन करावे लागेल. तेवढ्यात लगेच गुंजा उमेर हे कबीरला गाडीतून घेऊन येतात. तर मृण्मयी कबीरला बघून खूप खुश होते आणि सर्वजण बघतात तर त्या सर्वांना खूप आनंद झालेला असतो. कबीरची ती झालेली अवस्था बघून मधुश्रीला आणि सर्वांना खूप रडायला येते. विजय म्हणते की अरे कबीर, काय काय बोलत होतास रे तू फोनवर, आमचे जीव सर्वांचे टांगणीला लागले होते. मृण्मयी लगेच कबीरला प्रेमाने मिठी मारते आणि कबीर किती लागले रे तुला असे विचारते. तर गुंजा हे सर्व बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मधु ही गुंजाला म्हणते की अगं, तुझ्यामुळे आज मृण्मयीचं सौभाग्य तिच्या सुखात आहे, त्यामुळे तू आज एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात दे. आणि गुंजा मृण्मयी आणि कबीरचा हात एकमेकांच्या हातात देते. तर कबीर मृण्मयीला विचारतो, मृण्मयी माझ्याबरोबर लग्न तर करशील ना? मृण्मयी खूप खुश होते. गुंजा मात्र रडत असते आणि कबीर वळून गुंजाकडे बघतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.